मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. अर्थातच मी गजानन खंदारे, कार्यकारी संस्थापक, मराठा लग्नाक्षदा. मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कोणालाही पैशाची मागणी आम्ही करत नाही. हे आमचं सुरुवातीचं निवेदन प्रत्येक व्हिडिओमध्ये असते. गेल्या 6 वर्षापासून मराठा लग्नाक्षदा हा प्लॅटफॉर्म मोफत सेवाभाव म्हणून चालवत असताना आणि याच्यासाठी आपल्या दिवसभराच्या कामातून दररोज 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास वेळ देत असताना कुणाचं तरी लग्न जुळावं, लग्न जुळण्यासाठी मदत व्हावी, हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य हेतू आणि उद्देश आहे. दिवसभरामध्ये बऱ्याचदा आम्हाला 2-2, 4-4, कधी कधी 6-6, 10-10 वेळेस लोकांचे फोन येतात. प्रत्येक जण या लग्नासाठी कुठेतरी त्रस्त झालेला आहे. आज गावखेड्यात, कुठल्याही गावखेड्यामध्ये गेलं तर 5-50 मुलं आपल्याला अशीच दिसतात की जी बिगर लग्नाची आहेत, लग्नासाठी मुली मिळत नाहीत. हे एक समाजाचं गंभीर वास्तव आहे. त्याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत. त्या कारणाचा आपण सातत्यानं शोधमीमांसा करत असतो, त्याच्यावर चर्चाही करत असतो. मात्र त्या कारणाचा शोध घेऊन त्या कारणाची दुरुस्ती केली पाहिजे असं कुणाला वाटत नाही. मात्र बऱ्याच जणांचे जे काही फोन असतात तर त्या अपेक्षा व्यक्त करणारे असतात आणि आपण असं ज्यावेळेस म्हणतो की बा मुलींच्या अपेक्षा वाढल्या, तर आपल्या सगळ्यांच्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत की आपण प्रत्येक जण अपेक्षेच्या ओझ्याखाली जगत असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक जण आपण कुठेतरी परावलंबी किंवा डिपेंडंट बनलेलो आहोत. अपेक्षा या आपण दुसऱ्याकडून ठेवतो, स्वतः मात्र काहीच करत नाही. आणि अशा स्थितीमध्ये आपण दिवाळीच्या आधी काही दिवसांपूर्वी एक आवाहन केलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत लग्न अक्षदाशी संबंधित, तर त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण आवाहन केलं होतं की आपण थोडीशी कार्यपद्धतीमध्ये थोडाफार बदल केलेला आहे की लग्न अक्षदाचे गेल्या 5-6 वर्षापासून तेच 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 करतो आहोत. एकच एक पीक शेतामध्ये घेतो आहोत आणि त्या पिकाचा आता काही उतार येत नाही, रिझल्ट येत नाही. मग आता कुठेतरी आपण थोडंसं पीक बदल केला पाहिजे. या हिशोबानं शेती तीच आहे, जमीन तीच आहे, कन्सेप्ट तोच आहे, फक्त थोडासा आपण फेरबदल केलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय फेरबदल केलेला आहे की जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत तर त्याच्यामध्ये त्या ग्रुपचे 2 प्रकार केलेले आहेत की जे काही नोंदणीकृत जे काही सदस्य असतील किंवा ओळखीचे लोक असतील तर अशा लोकांनाच या ग्रुपवर स्थान मिळणार आहे. त्याच्यावर आपल्याकडून मराठा लग्नाक्षदाकडून जे काही उपलब्ध होणारे बायोडाटे असतील तर ते बायोडाटे त्याच्यावर प्रसिद्ध केले जातील. त्यांच्या सोबत काही आपण नियम असे ठेवले की बऱ्याचदा आपल्याकडे बायोडाटे येतात आणि बायोडाटावर जी काही माहिती असते तर त्याच्यावरती नाव असते, गोत्र असते, जन्मतारीख असते, शिक्षण असते, फार तर 2-4 नातेवाईकाची नावं असतात किंवा कुंडलीचे फोटो वगैरे असतात किंवा बरेच जण काही काही शाकाहारी मांसाहारी लिहितात. ह्या गोष्टी असतात. बाकीची जी काही कौटुंबिक माहिती असते तर ती कौटुंबिक पार्श्वभूमी आपण बऱ्याचदा बायोडाटावर लिहित नाही किंवा ते लिहिणं उचितही आपल्याला वाटत नाही. बऱ्याचदा एखाद्या वेळेस आपण नुसतं नोकरी लिहितो, सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी, पण कुठे नोकरी करतो, काय करतो किंवा त्या नोकरीच्या माध्यमातून आपल्याला किती वेतन मिळतं, नोकरीचं ठिकाण नेमकं कुठलं आहे याबाबत आपण वाच्यता किंवा चर्चा करत नाही. ह्या गोष्टी असतात. तर ह्यासाठी आपण एक फॉर्मॅट तयार केलेला आहे की ही माहिती आपण लिहिली पाहिजे किंवा फॉर्मॅटचीच काही आवश्यकता नाही, तर आपण आपल्या मनानं ते लिहिलं पाहिजे की बा मी अमक्या अमक्या ठिकाणी जॉब करतो, माझ्या कुटुंबामध्ये माझे वडील थकलेले आहेत किंवा ते छोटं मोठं काम करतात किंवा ते अजूनही शेतीमध्ये राबतात, आई मजुरी करते, जे काय असेल ते आपण आपल्या अभिमानानं सांगितलं पाहिजे. ही कुठली याची शर्मेची बाब नाही किंवा पैशावरच माणसाला जास्त सुख मिळतं असं नसतं की सुखाचं मूल्यमापन कसं करायचं किंवा सुख कशामध्ये आहे हे कसं ठरवायचं हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. मग केवळ पैसे जास्त असले म्हणजेच आपण जास्त माणूस सुखी होते किंवा एखादी मुलगी फार श्रीमंत घराण्यामध्ये दिली म्हणजे ती जास्त सुखी होते असा अनेकांचा गैरसमज आहे. तो साप चुकीचा आहे. कारण सुखाचं मूल्यमापन हे पैशात केलं जात नाही, तर ते आपल्या अनुभवामध्ये, फिलिंगमध्ये केलं जातं. त्याचे वेगवेगळे निकष आहेत, वेगवेगळे तथ्य आहेत. सुख कशात मानायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. तो वेगळा चिंतनाचा विषय आहे. तर असो, तर या माध्यमातून जी काही तुमच्या आजूबाजूला, तुमच्या दृष्टीपथात जर काही अशी स्थळं असतील किंवा आपण जिथं कुठं राहतो, ज्या परिसरामध्ये राहतो किंवा ज्या येटाळामध्ये राहतो, ज्या गल्लीमध्ये राहतो, मग ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो किंवा आपल्या नात्यागोत्यामध्ये एखादं स्थळ असतं, तर त्या स्थळाची माहिती आपण आम्हाला दिली पाहिजे. किंवा आमचा जो काही प्ले स्टोअरला मराठा लग्न अक्षदा नावाचा जो काही ऍप आहे किंवा वेबसाईट आहे तर त्याच्यावर आमचे संपर्क क्रमांक तुम्हाला सापडून जातील. मात्र आम्हाला कोणी शक्यतो फोन करू नये लग्नासाठी, कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. जे काय असलं तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे आम्हाला मेसेज केला पाहिजे किंवा आता मेल आयडी वर तुम्ही लिहून पाठवलं पाहिजे.
तर त्या पद्धतीनं तुमच्याकडे जर काही स्थळं असतील मुलींची, तर त्या मुलींची स्थळं आमच्यापर्यंत टाकली पाहिजे. गरीब घरची मुलगी असेल, जिला खरंच गरज असेल, तर आपण सगळे मिळून त्या स्थळासाठी एखादा चांगला वर शोधण्याचा प्रयत्न करू. मग कदाचित एखादं समजा आमच्या तालुक्यातलं असेल एखादं स्थळ आणि मी जर त्याला डिस्प्ले केलं, तर ते मला त्या तालुक्यातलं जर स्थळ त्यांना लागत असेल, तर तसं एखादं स्थळ चांगलं शोधून देण्याचा आपण प्रयत्न करू त्या माध्यमातून. या पद्धतीनं आपल्याला हे कार्य जर पुढे नेलं तर नक्कीच त्याच्यातून कुणाची फसवणूक होणार नाही, परस्पर संवाद आणि समन्वय राहील आणि या माध्यमातून मग लग्न जुळण्यास नक्कीच मदत होईल. तर असं तुमच्या काही फीडबॅक असतील, सूचना असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.